बोला हर हर महादेव महादेव. हे बघा करवंद घेऊन आले चटणी करायला. हा आहे सोनचाफ्याचं झाड. आई जागमाता देवीच्या नावाने पहिली पत्रिका ठेवायला चाललोय. जागमाता देवी माते की जय. होळी खोदायचं काम करतात तिकडे. हाय, गुड मॉर्निंग मित्रांनो. मी रंजिता आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे, ज्याचं नाव आहे मिस्टर मिसेस आंबेकर. आणि आम्ही आलो आहे होळीसाठी गावी. आता आम्ही आंबेतला आहोत. सर्वांना सर्वप्रथम होळीच्या खूप खूप शुभेच्छा. आज आहे मोठी होळी, मोठा होम बोलू शकतो आपण, आमच्याकडे होम बोलतात, मोठं होम आज आहे. आणि आज बघूया आपण काय काय मजा करतो ते. नाच गाणी करणार, आज तमाशा असेल मंदिरामध्ये, ते बघूयात आपण सर्वांनी. तर बघूया आपण कशा पद्धतीने होळी वगैरे पेटवली जाते. आणि अख्खा दिवसाचा जो काय हळकुंड घेऊन जातात, हळकुंड म्हणजे लाकडं वगैरे घेऊन जातात होळी पेटवण्यासाठी. म्हणजे ते पहिल्यांदा लाकडं घेऊन जाणार, नंतर मग ते होळीला बांधणार वगैरे व्यवस्थित. म्हणजे सर्वप्रथम बघूया सर्व कसे काय घेऊन जातात हळकुंड वगैरे. चला, आज आहे होळीचा म्हणजे होमचा मेन दिवस. तर आम्ही आता चाललोय हळकुंड आणायला. तर व्हिडिओ पूर्ण बघा की आम्ही जंगलामध्ये कशा प्रकारे हळकुंड वगैरे आणायला जातोय ते. तर आमचा हा घरचा परिसर आहे बघा. आई बसले, सकाळी सकाळी कामं चालू झाली. आणि बघा मी झाडावरती थोडी लाइटिंग केले. आणि बघा रंजिता बघा काय करते. काम सकाळी सकाळी घेतले. सकाळी काल आम्ही पूर्ण दिवस साफसफाईच केली, एक दिवस पूर्ण साफसफाईमध्ये गेला. आणि बघा आम्ही आतमध्ये पण छत्रपती शिवाजी महाराजांचं हे केलंय, इकडे बाहेर पण आहेत फोटो लावला. तर आता मी घरातून निघालोय. बघा आमच्या वाडीच्या बाहेरचा परिसर पनवलीचा परिसर आहे. हे आमची घरं, हा माझा काळा घोडा. हे बघा सगळे आलेत आमच्या वाडीतले मुलं, काका वगैरे. आणि आमचा मेन डॉन आहे विनोद आंबेकर, टॉवेल वेल घेऊन आलाय. सगळे खाली चालले. आमच्या पूर्ण वाडीचा परिसर. आणि इकडे मला वाटतं वालाच्या वगैरे शेंगा लावल्यात, वालाच्या चवळीच्या वगैरे. बघा इकडे आतमध्ये आमच्या इथे तर पहिले सगळे काटण करायचे. हळूहळू लोकांनी, मेन काय माहिती आहे, डुकरांचा वगैरे खूप त्रास आहे जंगलातल्या प्राण्यांचा, त्याच्यामुळे सगळं कमी केलंय. आणि आमचा डॉन आलाय, अमोल डॉन उर्फ दाभोळवाला. म्हणजे तो दाभोळचा आजोळ आहे. बघा थांबला इकडे. कधी आला रे? आणि ही पूर्ण खाली आहे ना, ती सावित्री नदी आहे, आमची खाडी आहे, पानकोटची खाडी. बघा केवढं मोठं मँग्रोवचं जंगल आहे. ऍक्च्युली तर आता मला आणि रंजिताला ना झाडांना सगळा माती वगैरे घालायची होती. माती समोरच होती आपल्या अंगणामध्ये, जास्त कुठे म्हणजे लांब शेतामध्ये वगैरे हे करायचं नव्हतं. पण सगळे निघाले हळकुंड आणायला. ते रूल्सनुसार आपल्याला जावंच लागणार. तर आता आम्ही हळकुंड आणू, मग झाडांना माती पाणी वगैरे घालू. आणि हे बघा एक दोन हळकुंड घेऊन चालले तिकडे. राजा दादा आमचा होळीवरला. आणि वरती तो जुजेन कंपनी सगळी. हे बघा पूर्ण आमची गँग आहे. आणि आमचे विनोद आंबेकर बोलत आहेत की प्रकाश आंबेकरांनी 10 भाकऱ्या खाऊन आलेत. आणि पापड किती? 5 पापड. आणि पूर्ण सुकटाचा टोप, रस्सा 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 सुकटवणी. गावाला सुकटवणी वगैरे खायला लय मजा येते, बोंबलाचा कापड वगैरे. हे सावरीचं झाड तोडलेलं आहे. आणि इकडे मनोज काहीतरी मोठी सावर तोडतोय. आणि बघा पूर्ण आमची वाडी आहे, फुटबॉल वाडी ग्रामस्थ मंडळ आणि मुलं सगळे. हे बघा सगळे वाडीतले आपल्या मुलं आहेत आणि ग्रामस्थ आहे सगळे. बरीच मुलं आहेत आज, लाकडं खूप जाणार आहेत. हे बघा एकदम मोठा आहे, 4-5 जण लागतील उचलायला.
सावर आहे ना, सावर आहे. त्याचे काटे धागे काढले त्याच्यामुळे एकदम असं प्लेन वाटतं तो. हे बघा तिथे एकदम मोठी मोठी झाडं आहेत. जपलं तर एका ह्याच्याने उचलून टाकेल. एकटा होतो ना एकटा. हे नाऱ्या तू तर मोठा घेतला पाहिजे अड्या. डोल्यात टाकलाच बघ. आणि बघा भाऊ बाबा इकडे जुन्या वेलीनेच बांधतात. धानाच्या वेली असतात ना त्याचाच वापर करून ते बांधायचं हे करतात. पूर्वी वेलींचाच वापर करून पाठी बांधली जायची. अशा वेसांची काही गरजच नाही बघा रानात आलो की. उचले बाबा चला चला बाजलो चला रे. हे बघा सगळे खांदे चेंज करतात. खूप जड आहे. चला हर हर महादेव. इकडे रे कोणतरी बैल मागून इकडे झाला. तुझ्या साईडला वजन आहे सर्व. पुढे गेले ते आवाजून टाकला त्याच्यावरती बाई जरा पुढे हात लावणार. तर बघा मित्रांनो अवस्था काय बेकार होते. ते चढण आहे ना सरळ आणि खूप हेवी आहे. खूप एवढे सगळे जण आहेत तरी पण हेवी आहे. पण चला बोला हर हर महादेव महादेव. महादेव. आठवण्याकडे असं इथे तोंड करून ठेव. असं तोंड करून ठेव. ए फिरा आपण फिरूया. आपण फिरू आराम. ए तू तिकडे असं असं अरे 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 महादेव. तर एवढा मोठा ना आम्ही तर हा ओंडका टाकलाय बघा. केवढा मोठा सावरीचा आहे ना पूर्ण घेतलाय. त्याच्यामुळे ना तो खूप हेवी झाला. खूप हेवी. सगळ्यांची हालत बघा काय बेकार झाले. अवस्था बघा काय बेकार झाले. ते सगळे बसले तिकडे. अजून परत जायचं लाकडा आणायला. खूप लाकडं आहेत. देवळामध्ये थोडा दम टाकतो आम्ही. आमच्या होळीचा परिसर आणि खाली जो दिसतोय ना तो मोहल्ला आहे. आंबेत मोहल्ला हे बघा. आणि हा आमचा आहे हेलिपॅड. पूर्वी इथे हेलिकॉप्टर यायचे. आमच्या गावचे मुख्यमंत्री होते तेव्हा. आणि सह्याद्रीच्या रांगा. आता दुसऱ्या राऊंडला आम्ही जातोय. परत मोठा राऊंड होणार आहे.
बोला बोला हर हर बाब्या महाराज की त्याला आता परत खाली जायचं आहे खाडीच्या इथे दुसरा राऊंड मारायचा. याला खेचून काढा ना. एक नंबर आहे. गवत बिवत हे चांगला बसेल. अरे येईल खेचत ना एवढं आउट कोणती पाहिजे होती किरणदा कोणती पाहिजे होती तू. हा ती वरती पण अडक सगळ्यात मेन आहेत रे. आले. हे बघा हे गावाला ना कडक एकदम म्हणजे ऊन तसं इकडेच असतं पण गावाला असं ना प्रॉपर सावली नसेल ना तर एकदम जाणवतं ऊन कडक. आणि बघा कोकणातल्या शिमग्याची मजा फुल धमाल असते. म्हणजे काम करायला पण कंटाळा येत नाही. हळकून आणायला नंतर पालखीला नाचा विचारला फुल मजा असणार. हर हर मित्रांनो लाकडं ना मोठी आमचं गाव मोठं आहे ना होळी खूप मोठी असते त्याच्यामुळे ना लाकडं खूप जास्तच लागतात. तर आम्ही स्वतःने अंग मेहनत करून खूप पोचवली पण आता ना टेम्पो मागायला लागला. तर सावन आहे आमच्या वाडीतलाच मुलगा आहे तर त्याचा टेम्पो आलेला आहे. आता टेम्पोमध्ये आम्ही सगळी लाकडं टाकतोय. रक्ताचं पाणी केलेलं आहे इथे प्रकाश आंबेकरांनी. रक्ताचं पाणी रक्ताचं पाणी करून मेहनत करतोय ना. हे बघा टेम्पोतून आम्ही सगळं टाकत चाललोय. हा बघा हा केवढा मोठा आहे बघा. सगळं आता टाकायचं आहे आम्हाला. हे बघा आता आले हळकुंड घेऊन मेहनत करून आले. आणि काय आणलं तो पानात हे ना. हे बघा करवंद घेऊन आले चटणी करायला. चटणी करा. खोबरं कुठं आहे काय बोलताय गुडबोले दिसतात बघ कसे एकदम. हा कुलचा बरं आणलं नाही. कांदा सुकट नाही आज नाही आज नाही. हे बघा त्याच्यातूनच थोडासा वेळ काढून हे बघा झाडांना माती वगैरे घातलं. पूर्ण माती कमी झालेली. हा बोला. हे बघा सोनचाफा पाणी जास्त नाही नसल्यामुळे सुकल्यासारखे झाले झाडे बघा. त्यांना माती घातली आता. आणि आता खत आणि हे बघा हे खत घेऊन आलो मुंबईवरून ते टाकतोय आता आणि पाणी घालतोय. काय बोलताय पाणी मग कुठे तो का मग घेतला तिकडे जा. हा कांचनाचं झाड त्याला पण घातली माती. इकडे पण घातली सर्वाला माती. बघा ह्या झाडाला पण कळी यायला सुरुवात झालेली आहे. फुलं यायला आणि ह्याला तर येतातच फुलं. ह्याला मस्त असं जास्वंद येतो. आज सकाळी पण ह्याच्यावरचं एक फूल काढलं आम्ही. आणि हे आबोलीची फुलांना झाडांना पण येतात फुलं. अशा प्रकारे माती घालून झाली आहे. आता जरा खत टाकतोय आणि पाणी. वाजलेत 2:30 आणि जेवायचं पण आहे आणि पत्रिका लावायला पण जायचं आहे. पांढऱ्यापासून काय खाल्लं नाही आहे. चला चला अवस्था बेकार आहे. चला या पाठापाठ खत माती या. तुमच्या हाताने सुभाष असताना उद्या तुमच्या हाताने सुभा असताना. हे कोणचा वर्ड आहे. पुमा चप्पलचा पुमा निघालेला आहे. अगे मग गाणे थोडंसं बाजूचं पण साफ केलं आजूबाजूचं. इथे विटा लावलीत तर ह्याच्या मागे नाही विटा लावलीत तू म्हणून धुपून जातो सर्व. पावसात धुपलं. थोडा असं कसं पडतं वरती नका घालू बुंदात घालायची.
बस. तुझ्या चांगल्या हाताने माते हे घाल पाणी. हाय सोनचाफ्याचं झाड. आणि चला आता निघालो मी मठाच्या ऑर्डर जाते मम्मीकडे माझ्या. पत्रिका वगैरे पण वाटायच्या आहेत बहिणीच्या. चला जाऊयात. 3 वाजले दुपारचे. चलो. हे बघा निघालो आम्ही मठावर जायला. मस्त बघा हिरो मस्त तयार झालाय. हे आली आमची मठाची वाडी. फायनली गावामध्ये एंट्री मारतोय. आमची घरं आता लागलेली आहेत. दुसरं पोरं बसलेत बघा आमची पुराची. देश वगैरे तिकडे. हे बघा जाकमाता देवीला घेऊन चाललोय. आई जाकमाता देवीच्या नावाने पहिली पत्रिका ठेवायला चाललोय मंदिरामध्ये. निघाले सर्व पत्रिका वाटायला. इकडे दादा. चलो चलो निकल जाते फटाफट. तर आता आम्ही छोटीची पत्रिका ठेवायला आलो देवळामध्ये. त्यांना ते सुतक वगैरे काय ना सगळं त्याच्यामुळे. बघा जयाका वगैरे चाललेत. बरं आहे ना. संदेला गेलेलं वाटतं. दिल्लीवर गेलेला. पांढरची पत्रिका. हा बरं नाही. चला तर आता ही चालले देवळात. आणि बघा हलकून बघा. हो तो आंबा घ्या. जयाकाने कुठून तरी कैरी घेऊन आले. फुटली म्हणजे काढली. बघा हे हळकुंड बघा केवढं आहे तिथे. मोठी होळी आहे. म्हणजे आंबे तेवढी नसते. आंब्यातला खूप मोठा गाव आहे ना. त्याच्यामुळे आमच्या इथे खूप आम्ही जास्त लाकडं आणलेले. होळी बांधायची तयारी करणार आहेत आता. म्हणून सर्व बघा आणून ठेवले तिकडे हळकुंड वगैरे. आणि आपण बहुतेक मिस करू बांधायची होळी. कारण आपण चाललोय पत्रिका वाटायला. नाही भेटणार ना. ठीक आहे आता जर आपण एका वर्षी तर बनवलंय व्हिडिओ प्रॉपर. बघा गवत आहे. गवत हा टाकणार. आणि तिकडे ते मला हे कवाल 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 बोलतात. पहिला शेतीसाठी ना वापरायचं. शेतीची भाजवण करतं तेव्हा कवाल असतं. हे हळकोंड असतात ना ते ओलांडून जायचे नसतात. त्याच्यामुळे आम्ही साईडने जातोय. पत्रिका ठेवायची होती. चावी चावी नाही दादाकडे असेल. जाकमाता देवी माते की जय. तर आम्ही पांढरच्या आता पत्रिका ठेवतोय. चावी ॲक्च्युली दुसऱ्यांकडेच होते. मंदिर उघडा नव्हतं. मंदिरला लॉक होता. तर आता रंजिता पत्रिका ठेवते. पहिली पत्रिका वाटायच्या आधी देवळामध्ये ठेवायला लागते. आपलं घरचं देव ग्रामदैवत. आणि आम्ही गणपती बाप्पांच्या मंदिरात पण त्यांना सांगितलं ठेवायला. जाकमाता देवी माते की जय. तांदूळ घेतो. मस्त. जेव्हा पहिला मान तुला ठेवलाय आम्ही. म्हणजे मुंबईला दिलं गणपती बाप्पाला पत्रिका. आता तुला मान ठेवतोय. तर नवरीच्या हाताने थोडं ठेवू शकत नाही. थोडं प्रॉब्लेम आहे. ते मान्य करून घे. आणि चांगलं कार्य होऊ दे. सर्व शुभ कार्य होऊ दे रे. चांगलं हो. गणपती बाप्पा मोरया. चला
हे बघा मस्त डेकोरेशन वगैरे यावर्षी कमी केलं आहे, पण बाहेरून लाईटिंग वगैरे केली आहे मंदिराला. आणि आता निघतोय तन्मय पण फोन करतोय सारखा सारखा. हे बघा श्री जाकमाता देवी प्रसन्न, आणि आम्ही पत्रिका ठेवलेली आहे आपल्या जाकमाता देवीला. चला निघतोय आता दाभोळला जायला. आणि इकडे बघा होली आता खोदत आहेत. ते बघा आता बांधायचं, म्हणजे होळी बांधण्याचं काम करतील आता, खोदून ठेवतात सर्व. होळी खोदायचं काम करतात तिकडे. एवढे माणसं आलेत, अजून याची बाकी आहेत माणसं. तोपर्यंत थोडेफार खोदून ठेवत आहेत बाकीचे लोक. आणि आता आम्ही निघतोय जायला दाभोळला. हे बघा गवताची वरण ही पहिलं खूप सारा हा पूर्ण भरून जायचा इकडे, आणि आता बघा माणसं गावाला कमी असल्यामुळे आता बघ एवढेच आहेत. आणि ह्या कवाल कवाल हे बघा, हे पूर्ण परिसर भरून जायचा पहिला, आणि आता बघा किती कमी आहेत. माणसं गावाला कमी असल्यामुळे आणि शेतीची कामं करत पण नाहीत लोक. दुपारी पण ठेवलं बरं. हो लाईटिंग केली बघा पूर्ण मंदिराला बाजूने.